सरकार आजी क्या बोला तूने? अरे सॉरी मावशी सॉरी ताई नांदगाव मार्केट कमिटी सकाळी सकाळी 6:30 वाजलेले आणि गाई आल्या चरायला. मक्का चरायला आल्या गाई बघू शकता तुम्ही. बघा कळपचे कळप सोडून दिलेले लोकांनी. जा मक्का खाऊन या दिवसभर. अशी मार्केट कमिटी आहे नांदगावची. मंडळी कसे आहात तुम्ही? हे बघा आता मार्केटमध्ये आलोय. तुम्ही रोज रोज माझे शेतातलेच व्हिडिओ बघून बोर झाले असेल, त्याच्यामुळे मी मार्केटचा एक व्हिडिओ बनवायचं ठरवलं. आणि काल दिवसभर मक्काची खूप मेहनत घेतली, गाळून पुसून मिसून एकदम खतरनाक अशी मक्का झाली. बघू शकता तुम्ही, अशी एकदम बुंदीसारखी मक्का बघून घ्या. मी आता ही विकायला आणलेली मार्केटमध्ये सकाळी 5:45 वाजता. अजून 5:45 वाजता आल्याच्यानंतर माझ्या पुढं 10-12 ट्रॅक्टर होते. त्याच्यानंतर आता बघून घ्या खूप गर्दी झालेली. 9 वाजलेले. हे बघा अशा पद्धतीने गाडी लांबून दाखवतो तुम्हाला मी. अशी गाडी भरलेली. इथं गोण्या का लावलेल्या आहे कारण मक्का मागं येऊ नये म्हणून गोण्या लावलेल्या आहे. थोडी कमी भरली मक्का. गर्दी आहे गाड्यांची. ही आपली गाडी. इकडं समोर कांद्याचं मार्केट रात्रीपासून चालू आहे कारण कांद्याची आवक वाढली. आता मक्काची आवक कमी पडलेली. आणि हा बघा रात्रीसाठी एक लाईट आयोजित केलेला आहे मार्केट कमिटीने. फुल प्रकाश राहतो रात्री, त्यामुळे चोरीमारीचा काही विषय नाही. बघून घ्या असं मार्केट आहे नांदगाव मार्केट. आता मी इथून हलू शकत नाही कारण आपल्या गाडीचं आहे ना मागचं फाळकं आहे खूप छोटं आहे, त्यामुळं मला इथून जाता येणार नाही कारण इथं गाई खूप त्रास देतात. आल्याकडे डायरेक्ट अशा भस्कन तोंड घालतात. गब 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 खायला लागून जाते कुछ भी. त्याच्यामुळं मी टोकन आहे ना एकाला टोकन सांगितलं होतं मी. आपल्याला एका मित्राला टोकन सांगितलं. मी टोकन घेऊन आलेला आहे. टोकन म्हणजे एक धान्याचं टोकन असतं. तुम्हाला दाखवतो मी. जेव्हा टोकन त्या मशीनमधून रजिस्टर होतं तेव्हा मोबाईलवर मेसेज येतो का मोबाईल ॲटॅच राहतो, मोबाईल कनेक्टेड राहत त्याला. हे बघा अशा पद्धतीने माझं नाव, मोबाईल नंबर बघून घ्या आणि गाडी कोणती आहे, धान्य कोणत्या पद्धतीचं आहे, सगळं ह्याच्यात हे मोबाईल नंबर रजिस्टर्ड असतो. तर हे बघा जागा होते इकडं. जे सकाळी लवकर आलेले असतात पहाटी ते जागा करून ठेवतात. नंतर मग त्यांचा मित्र वगैरे जर असेल तर ते मित्राला जागा करून ठेवतात. आणि आता हे जागा करताय बघून द्या. नहीं. तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने निलाव होत असतो. आपल्या गाडीचा निलाव झालेला आहे. 21,500 रुपये गेली. आता चाललो आपण काट्यावर. काटा इथून जरा लांब आहे. 1-1.5 किलोमीटर आहे आणि त्याच्या पुढं 500 मीटरवर खळ आहे. परत खळ्यावर खाली करून परत एमटीचं वजन करावं लागतं. म्हणजे रिकामी गाडीचं वजन किती आहे परत वजन केल्याच्यानंतर मग आपल्याला पावती दिलेली जाते. या अशा पद्धतीने बघा आमच्या पुढे एक ट्रॅक्टर चाललेलं आहे.
अरे सॉरी मावशी वाटतं, सॉरी ताई. अबे साले. बघा हा आहे काटा. काट्यावर आता ट्रॅक्टर उभा आहे. आता तिथं वजन चालू आहे, बघून घ्या. अशा पद्धतीने वजन होत राहतं. जय बालाजी वे ब्रिज नांदगाव तालुक्यामधलं सगळ्यात मोठं खळं आहे. म्हणजे आम्ही साधारण नाव दिलेलं आहे, बाळा काकाचं खळं म्हणतो आम्ही. आता या ट्रॅक्टरवाल्याचं झाल्याच्या नंतर आपल्या गाडीचा नंबर आहे. थांबा. तर बघा मित्रांनो, या अशा पद्धतीने वजन आहे. आता हे मक्का सहित वजन आहे. आता मक्का खाली केल्याच्या नंतर परत एक अशी पावती भेटणार आहे. त्याच्यात आपल्या गाडीचं वजन कमी होणार आहे आणि मक्काचं किती वजन आहे ते आपल्याला बघायला भेटणार आहे. तर आपण आता आलेलो खळ्यावरती. बघा सकाळचा टाईम आहे आणि माझ्या पुढं फक्त एकच ट्रॅक्टर आहे. बाकीचे जे ट्रॅक्टर होते ते दुसऱ्या खळ्यांवर गेलेले. आणि सौदा पावती जी मार्केटमधून भेटलेली आपल्याला बघा 2142 रुपये गेली. आणि टोकन अति आवश्यक असतं मित्रांनो. हे बघा सगळं काटा वजन एमटी करून याची पावती आलेली आहे. त्याच्यात सगळी डिटेल दिलेली आहे. आपली मक्का 13 क्विंटल बसलेली आहे गाडीतली. म्हणजे त्याचा भाव आहे 2100-2150 रुपये भाव आणि 13 क्विंटल मक्का झालेली आहे आपली. आता अजून एक गाडी भरून आणायची. सगळी डिटेल या पावतीवर आहे आपल्याला भेटलेली पावती. आता आपण जाऊया मार्केटमध्ये, जिथे दुकान आहे या व्यापाऱ्याचं जिथं दुकान आहे तिथं जाऊन बघूया. हे बघा हा आहे येवला रोड. आता ते दुकान जर चालू असलं तर लवकर भेटेल पेमेंट, नाही तर मग जर वेळ लागत असेल तर आपण घरी जाण्यातच मजा आहे, मामण्यात मजा नाही.